जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं कर्मोपासनज्ञानविवेकवैराग्यदायिने राम हनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी वित्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। ओम नमस्कार। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर। श्री सद्गुरु तत्व या विषयाचं चिंतन आपण करत आहोत। त्यामध्ये ज्ञान, त्या अंतर्गत येणारा विवेक, वैराग्य, भजन म्हणजे भक्ती, तदनंतर येणारं स्वधर्म कर्म आणि साधन म्हणजे साधना या विषयांचा आपण उहापोह केला। मागील प्रवचनामध्ये आपण स्वधर्म कर्म आणि साधना सद्गुरू स्वतः करत राहतात हे वैशिष्ट्य पाहिलं। खरं तर त्यांच्यावर कर्माचं बंधन नाही, साधना ही करण्याचं बंधन नाही, पण तरीही साधना करण्याचं बंधन नाही याचा अर्थ भगवत प्राप्तीसाठी स्वतंत्रपणे वेगळी साधना करण्याची त्यांना आवश्यकता नाही, कर्म करण्याची आवश्यकता नाही। तरी सुद्धा सद्गुरू स्वतःचं कर्म अखंडपणे करत राहतात आणि त्या कर्माचाच एक भाग साधना हीही ते करत राहतात। साधनेचा आपण विचार पाहिला होता की श्रवण मनन निधिध्यासन ही उपनिषदांनी सांगितलेली साधना आहे, पण समर्थांनी त्याचा स्वतंत्रपणे उल्लेख केलेला आहे। त्यामुळे त्या व्यतिरिक्त अन्य साधना हे आपण चिंतन केलं पाहिजे। त्या व्यतिरिक्तची जी साधना आहे ती साधना फार महत्त्वाची आहे। त्यामध्ये आपण 3 साधना पाहिल्या, 3 प्रकारच्या उपासना पाहिल्या की ज्या सुरुवातीला खालच्या स्तराची जी उपासना अंगावबद्ध उपासना, ज्याच्यामध्ये आपल्या अंगावरती वेगळ्या वेगळ्या देवतांची स्थापना केली आहे अशी धारणा करायची असते। कर्माचा विषय त्यामध्ये आहे अधिक अंगावबद्ध उपासना। त्याच्या पुढचा टप्पा प्रतीकोपासना, प्रतिमा आदिकांची उपासना। या अंतर्गत मानसपूजाही येते, कारण तेही एक प्रतीकच आहे। मग ती सद्गुरूंची असेल, आपल्या कुलदेवतेची स्वामींची असेल, आराध्य देवतेची असेल, ही प्रतीकोपासना। आणि त्याच्याहून श्रेष्ठ असणारी अहंग्रह उपासना, ही उपासना फार महत्त्वाची उपासना आहे। ही उपासना साधनेच्या अंतर्गत सद्गुरू करत राहतात, त्यांना त्याची आवश्यकता नाही, कारण ते ब्रह्मस्थितीला पोहोचलेले आहेत। हीच आत्मारामाची किंवा अंतरात्म्याची उपासना आहे। पण ही सद्गुरू स्वतः करत राहतात याचं कारण शिष्यांना, भक्तांना एक वस्तुपाठ मिळावा। आणि त्यानंतर पुढची दोन लक्षणं आपण आता पाहणार आहोत, ती म्हणजे कथा आणि निरूपण। ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन, नीती न्याय मर्यादा, ही लक्षणं आपण पाहत आहोत। कथा निरूपण फार सुंदर शब्द आहे। कथा आणि निरूपण
सर्वसामान्यांना कथा म्हटल्यानंतर डोळ्यासमोर एखादी गोष्ट, एखाद्या घटनेवर आधारित मांडणी अशी भावना येते. ती काही चूक नाही आहे, कथा तशीच असते. दूरदर्शनवरच्या एवढ्या मालिका चालतात याचाच अर्थ मनुष्यजात ही कथाप्रिय आहे हे सिद्ध होतं. त्याचं लक्ष काहीही असेल, मनोरंजनात्मक ते असतं. मनोरंजन करणं आणि पैसा मिळवणं ही त्या कथा दाखवणाऱ्याच्या मागची इच्छा असते. पण लोक ती पाहतात म्हणून ती दाखवली जाते. म्हणजे कथेमध्ये काहीतरी आकर्षक गोष्ट आहे. अनेक पद्धतीच्या कथा असतात, प्रणयकथा असतात, रहस्यकथा असतात, गूढकथा असतात. कुठल्या तरी ऐतिहासिक प्रसंगाशी निगडीत किंवा एखाद्या चरित्राशी निगडीत चरित्रात्मक कथा असतात, काल्पनिक कथा असतात, नानाविध पद्धतीच्या कथा असतात. पण इथं जेव्हा समर्थ कथा हा शब्द वापरत आहेत त्यावेळेला त्यांना विशेष कोणती तरी कथा अपेक्षित आहे. ती कथा ज्याला शास्त्रांनी सारसुंदरी असं नाव दिलेलं आहे. बरं का, कदाचित आपण हा शब्द प्रथमच ऐकत असाल. कथेचं वर्णन शास्त्रांनी सारसुंदरी असं केलेलं आहे. सारात्मक ज्या गोष्टी असतात, आपण सारासार विचार पाहिलेला आहे विवेक आणि ज्ञान या विषयाच्या अंतर्गत. सारात्मक ज्या गोष्टी असतात त्या समजायला एक चित्ताची विशालता आणि विचारांचं गांभीर्य असावं लागतं. अन्यथा सार आणि असार याचं पृथक्करण योग्य पद्धतीनं करता येत नाही. पण कथेचं वैशिष्ट्य असं आहे की कथासुद्धा आपल्याला त्या कथेच्या माध्यमातून, म्हणजे समर्थांनी किंवा संतांनी ज्याला कथा म्हटले ती कथा, बरं का, मग अशी म्हटलेल्या कथा नव्हे, ही अशी कथा तिच्या माध्यमातून सार पण कळतं. पण तिचं सौंदर्य म्हणजे काही लोकांना गंभीर विचार करणं, गंभीर गोष्टी ऐकणं विशिष्ट कालावधीच्या बाहेर सहन होत नाही, शक्यही होत नाही. कारण त्यांच्या मनाची धाटणी तशी नसते. गंभीर विचार करण्यासाठी, खोलात विचार करण्यासाठी एक मनाची विशालता आणि गांभीर्य यावं लागतं. ते सर्वसामान्य जनतेला नसतं. पण कथेचं वैशिष्ट्य हे आहे की ती गूढ किंवा सारभूत गोष्टी सांगते, पण त्याच्यातील सर्वसामान्य लोकांना ते सहन करण्याचं सामर्थ्य सुद्धा ती देते. कारण ती रोचक पद्धतीनं मांडणी केलेली असते. तिची मांडणी रोचक पद्धतीनं केलेली असते. वेगळ्या वेगळ्या संगीताचा, वेगळ्या वेगळ्या काव्यांचा, भावांचा त्याच्यामध्ये परिपोष झालेला असतो. म्हणून तिला सुंदरी असंही म्हटलेलं आहे. सार सुंदरी, किती सुंदर नाव आहे. अशी ती कथा असते. म्हणून समर्थांनी इथं जी कथा म्हटली, जी सद्गुरू अखंड ती कथा सांगत असतात, ती कथा म्हणजे मूलतः भगवत कथा असते. हरी अनंत, हरी कथा अनंता असं म्हटलेलं आहे. हरी स्वतः भगवान हे कसे आहेत, अनंत आहेत, पण त्यांची कथा ही अनंतच आहे. तिचा विस्तार कोणीही मोजू शकत नाही, अशी ती अनंत आहे. या अर्थानंही, अर्थगांभीर्याच्या दृष्टीनंही ती अनंत आहे. कारण ती अनंताला गवसणी घालणारी आहे. अनंत परमात्म्याला गवसणी घालणारी आहे आणि अनंतापर्यंत घेऊन जाणारी आहे. गमूपंथ आनंत या राघवाच, असं ते कथेचं सामर्थ्य आहे. अशी अत्यंत विलक्षण कथा आहे. भगवत कथा हे महत्त्वाचं लक्षण आहे कथेमध्ये. त्याचबरोबर सच्चरित्र कथा ही त्याच्यामध्ये आहे. मग ती संत सत्पुरुषांची असेल, अर्वाचीन संत असतील, प्राचीन संत असतील, त्यांचीही कथा घेता येईल की जे अत्यंत सत्वगुणयुक्त होते आणि ज्यांनी काहीतरी दिव्य भव्य असं कार्य करून दाखवलं आणि त्यांचा आदर्श सामान्य लोक घेऊ शकतील. भगवंताबद्दलचं प्रेम त्याच्यातून जागृत होईल, हा भाव त्याच्यामध्ये असतो. ती कथा पुराणादिकांमधून ज्याचं वर्णन केलंय, रामायण महाभारतादिकातून ज्याचं वर्णन केलेलं आहे, ती सुद्धा कथा. आणि खरी गंमत म्हणजे संत कधी कधी आत्मकथा सांगतात.
फार विशेष आहे. ते उघडपणे सांगत नाही, अरे मी अशी अशी साधना केली, भगवंतांनी मला असं असं दर्शन दिलं, असं उघडपणे ते सांगत नाहीत. पण त्यांच्या सांगण्यामधून जो काही आत्मविश्वास असतो, त्यांना जे काही स्वतःच्या अनुभवांचं त्यांच्यामागे एक जे पाठबळ असतं, जे भांडवल असतं, त्याच्या जोरावर ते कथा सांगत असतात. आणि बऱ्याच वेळेला जो विचक्षण श्रोता असतो त्याला लक्षात येतं की नाही, स्वामी महाराज आत्ता जे सांगतायत हे त्यांच्या अंतःकरणातील त्यांनी अनुभवलेलं तत्त्व सांगतायत. त्यामुळं त्या कथेमध्ये आत्मकथनसुद्धा असतं, ते शोधता आलं पाहिजे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा मनाच्या श्लोकात येतं. हे कुणाचं वर्णन आहे? हे समर्थांचं स्वतःचंच वर्णन आहे. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा सदा राम नामे वदे नित्यवाचा स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अशी जी वर्णनं येतात ती कुणाची असतात? ती सर्वसामान्यतः संत सत्पुरुषांची असतातच, पण सांगणारे सद्गुरू असतील तर ते त्यांचंही आत्मचरित्र असतं. अशा पद्धतीने ह्या एका कथा या शब्दामध्ये ह्या सगळ्यांचा अंतर्भाव होतो. अशी ही कथा आहे. कथा आणि कीर्तन हे दोन जोड शब्द आहेत बरं का. आणि पुढचा जो निरूपण आहे ना, तो प्रवचन निरूपण यांची जोडी आहे. याचा अर्थ कथेमध्ये निरूपण नसतं, म्हणजे तत्वज्ञान नसतं, आणि निरूपणामध्ये प्रवचनामध्ये कथा येत नाहीत असं माझं म्हणणं नाही आहे. पण प्राधान्यतः कथेमध्ये सगुणाबद्दल अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात, त्या चरित्रात्मक अधिक प्रमाणात असतात. आणि त्याचा मुख्य उद्देशच हा असतो की सर्वसामान्य लोकांना, श्रोत्यांना, जनतेला आपण सदाचारी व्हावं ही इच्छा निर्माण व्हावी त्यांच्या चित्तामध्ये. आणि त्यानंतर सदाचाराचं पालन करत 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 भक्तीची प्राप्ती व्हावी, आणि भक्तीचं पालन करत करत ज्ञानाची प्राप्ती म्हणजेच भगवंताची प्राप्ती व्हावी, ही त्यामागची मुख्य धारणा असते. त्याच्यासाठी कथा आहे. भक्तिशास्त्रामध्ये आणि भक्ती संप्रदायांमध्ये कथा ही अत्यंत अनिवार्य मानलेली आहे. कारण सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, हा इथला सिद्धांत आहे. सगुण भक्ती सोडू नये, सगुण भक्ती करत राहावी. जोपर्यंत मी आणि तू ही भावना आहे, जोपर्यंत माझं आणि तुझं ही भावना आहे चित्तामध्ये, तोपर्यंत सगुण साकाराची उपासना अवश्य आहे. आत्ताची गंमतच अशी झालेली आहे लोकांची, बुद्धिवादी फार झाले ना लोक. त्यांना असं वाटायला लागतं की सगुण बिगुण हे आपल्या पात्रतेपेक्षा खालच्या दर्जाचं आहे, ज्याला आपण स्टेटस म्हणतो. माझं प्रेस्टीज आणि माझं स्टेटस याच्या खालच्या दर्जाला आहे. हे नामस्मरण वगैरे हे असले हे क्षुल्लक गोष्टी आहेत. आपण कसं वेदांती आहोत, वेदांती असायला हरकत काहीच नाही आहे. पण जे महान वेदांती होऊन गेले त्यांनी सगुण साकाराच्या उपासनेला क्षुल्लक कधी मानलं नाही. ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, एकनाथ महाराज असतील, समर्थ स्वतः, हे काही वेदांती नव्हते का? भगवत प्राप्ती त्यांना झाली नाही का? पण तरी सुद्धा स्वतःला आवश्यक नसली तरी पूर्वीच्या उपासनेचं प्रेम म्हणून आणि लोकांसमोर लोकाचार किंवा लोकांना आदर्श म्हणून त्यांनी ती अखंड जोपासली. हे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले जे असतात त्यांना हे तुच्छबिच्छ असं वाटायला लागतं. म्हणून राघवाची कथा पतित पावन. कथेमध्ये आनंद ज्याला घेता आला तो खरा भक्त, तो खरा वेदांती. वेदांती आहे आणि त्याला कथेत आनंद येत नाही, तो काही खरा वेदांती नाही. कारण ज्ञानामध्ये प्रेम आणि भक्ती निर्माण होती आणि भक्तीतून ज्ञानही निर्माण होतं. एकमेकांना त्यांनी आलिंगन दिलेलं आहे. त्यामुळे ज्याला भक्ती आवडत नाही असा वेदांती काय खरा आहे? कुठल्या संताच्या जीवनामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं? म्हणून कथेचं प्राधान्य आहे.
म्हणून कथा कीर्तन यांचा संबंध घनिष्ठ आहे. नामदेवराय असतील, एकनाथ महाराज, तुकोबा, स्वतः समर्थ, असे अनेक संत सत्पुरुष जे प्रतिदिवस कीर्तन केल्याखेरीज राहत नसत आणि लोकांना कथा सांगत असत, भगवंताच्या कथा सांगत असत, संतांच्या कथा सांगत असत आणि त्या कथांच्या माध्यमातून लोकजागरण होत असे. आणि त्याच्यामध्ये एवढा भाव असायचा त्यांचा स्वतःचा की त्याचा साक्षात परिणाम त्या श्रोत्यांवर होत असे. कथा कीर्तनाच्या लोटे कथा करावी घडघडाटे, करुणा कीर्तनाच्या लोटे कथा करावी घडघडाटे, श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावी, असं समर्थ सांगतायत. करुणा कीर्तनाचे निलोटे कथा करावी घडघडाटे. त्यामध्ये धात म्हणजे प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी, मात म्हणजे काल्पनिक पण बोधपर गोष्टी असाव्यात. त्यामध्ये अन्वय असावा. अन्वय म्हणजे विषयाला धरून ती कथा असावी आणि कथेला धरून प्रतिपादन असावं. लापणिका म्हणजे विद्वत्ता त्याच्यामध्ये असावी. उगीच काहीतरी टलाटल लावून बोलतोय किंवा काव्य सांगतोय असं ते नसावं. विद्वत्ता त्याच्यात दिसावी. लोकांना त्याच्यात सहभागी करून घेण्यासाठी मोठ्याने नामस्मरण करून घ्यावं. टाळ्या आदिकांच्या माध्यमातून श्रोत्यांना सुद्धा त्या कथेमध्ये समरस करून घ्यावं. मृदंग, भेरी आदी वाद्य जी आहेत, टाळ, घोळ ह्यांच्या माध्यमातून, आणि जर उत्तम कथेकरी असेल, संगीताचा अभ्यास असेल तर त्यांनी नृत्यही करावं. तांडव नृत्य करी गजानन तांडव नृत्य करी, धिमिकिटी धिमिकिटी मृदंग वाजत, ब्रह्मा तालधरी, अशी पदं घेऊन नृत्यही करून दाखवावं. चांगला पखावजी तबलजी असावा, त्यांनी उत्तम त्याला साथ करावी. आणि अशा पद्धतीने एवढा सुंदर त्याच्यात कारुण्यही असावं, त्याच्यात आनंदही असावा. असं ते कथा कीर्तन संत सत्पुरुष जेव्हा स्वतः करत असतील तेव्हा त्याचा किती विलक्षण परिणाम समाजावर होत असेल. सद्गुरूंमध्ये हा गुण असला पाहिजे, हा समर्थांचा आग्रह आहे. कथा हे मर्म आहे. ज्ञान वगैरे आहेच सगळं, त्यात काहीच वाद नाही, पण कथा हे मर्म आहे. कथेला फार प्राधान्य आहे आणि त्या अनुषंगानं कीर्तनाला प्राधान्य आहे. भक्ती पंथामध्ये या दोघांचं खूप मोठं प्राधान्य आहे. विविध विचित्रे ध्याने वर्णावी अलंकार भूषणे, ध्यानमूर्ती अंतःकरणे लक्षून कथा करावी. सगुण कीर्तनामध्ये आणि कथेमध्ये सगुणाचंच प्राधान्य आहे. ती सगुण मूर्ती ठसली पाहिजे हृदयावरती. त्या महापुरुषाच्या चित्तामध्ये जे रूप त्यांनी जी साधना केली आयुष्यभर, तेच रूप तो वर्णन करणार आहे. त्यामुळे तो अगदी अचूक वर्णन तो करणार आहे. आणि त्या ओघात तो जे काही बोलतो आणि त्याला या संगीताचा जर आणि नृत्याचा जर त्याला साज चढवला असेल तर त्याचा विलक्षण परिणाम त्या श्रोत्यांमध्ये होतो. आणि एका अर्थानं तेच ध्यान जणू काही प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रगट होतं. तेवढ्या पुरतं तरी का होईना प्रगट होतं. पण ह्याच्यात समर्थ म्हणतात करुणा कीर्तन असलं पाहिजे, कारुण्य प्रधान ते असावं, जेणेकरून आपल्याला ती तळमळ लागावी. अरे हे सुंदर ज्या रूपाचं वर्णन चालू आहे ते रूप मला अखंड कसं पाहायला मिळेल. ह्या महापुरुषांना त्या भगवंतांनी या रूपात दर्शन दिलं, मला ते कधी पाहायला मिळेल, अशी एक चटक लागली पाहिजे. हे सामर्थ्य या कथेमध्ये आहे. वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. अशा अनुभवी वक्त्यांनी म्हणजेच सद्गुरुदेवांनी जर अशी कथा सांगितली तर त्याचा विलक्षण परिणाम समाजावर, शिष्यांवर, भक्तांवर होतो. म्हणून कथा प्रधानतेनं सांगितली पाहिजे, पण त्यालाच जोडून निरूपणही असलं पाहिजे. हरिकथा ही सगुण सांगितली आणि निरूपण हे अद्वैत सांगितलं. त्यामुळं हरिकथा ही सगुण आहे आणि अद्वैत हे निरूपण मानलेलं आहे. आणि सगुण लक्षून निर्गुण बोलत जावे असं सांगितलं. सगुणाचा उच्छेद करण्यासाठी निर्गुण मांडायचं नाही आहे. सगुणाचं पर्यवसान, सगुणाचं लय हा निर्गुणात होणारा यथावकाश
ज्ञानी संत जे असतात, सद्गुरू स्वतः असतात, ते कधीही सगुणाचा उच्छेद करत नाहीत. त्यांच्यासाठी सगुणासाठी त्यांच्यासाठी म्हणून सगुणाचं महत्त्व राहिलेलं नाही आहे, कारण ते निर्गुणात अखंड आहेत. पण म्हणून समोरचा जो श्रोता आहे तो सगुणाचा जर अधिकारी असेल तर त्याच्या चित्तातील सगुणाचं प्रेम नष्ट करता कामा नये. आणि हे सद्गुरूंना माहीत असतं, अधिकारी सत्पुरुषांना माहीत असतं. विवेकानंदांचं एक फार छान वाक्य आहे, तुम्हाला जर शक्य असेल तर दुसऱ्याची श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न करा, पण त्याची श्रद्धा भंग होईल असं काही करू नका. ते स्वतः निर्गुणाचे उपासक होते, पण त्यांनी सगुण उपासकांना कधी नावं ठेवली नाही, कारण त्याची श्रद्धा त्याच्यामध्ये आहे. यो यत श्रद्धा स एव सहा, गीतेनं सांगितलं, ज्याची जिथं श्रद्धा असते तिथंच तो रत असतो. मग ती श्रद्धा वाढून तो पुढं कसा जाईल हा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून कथेचं महत्त्व आहे, कथेचं प्राधान्य आहे. आणि मग निरूपण हा विषय आहे. निरूपण म्हणजे अद्वैताची प्रतिष्ठा. किंवा भक्तीच्या मार्गातून जर जायचं झालं तर दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य आदी भावांचा पर्यवसान हे आत्मनिवेदन भक्तीत व्हायला पाहिजे. जिथं मी आणि तू हे राहिलं नाही, थेंबुटा सागरी मिळाला अशी अवस्था निर्माण झाली, आणि आता सर्व गोष्टींचा निराश होत होत मी भगवत स्वरूप झालो असा अनुभव जिथे येतो, तीच सांगितलेली आहे आत्मनिवेदन भक्ती. तिथं ते पोहोचलं पाहिजे. त्यामुळे आपल्या पुराणांमध्ये जर आपण नीट पाहिलं तर ह्या दोन्हीचा उत्तम समन्वय साधलेला आहे. वेदांत आदी चर्चांमध्ये फक्त निरूपणाचाच भाग अधिक आहे. तिथं कथेचा भाग अगदी क्वचित प्रमाणात आहे. नचिकेताची कथा आहे, अन्यत्र अशा काही कथा आहेत, नाही आहेत असं नाही, पण तेही सगळ्या काय आहेत, तत्वप्रधान कथा आहेत. तात्विकता जास्त आहे त्याच्यामध्ये. पण पुराणादिकांमध्ये सगुणाचं आणि निर्गुण आणि त्याचबरोबर कर्माचाही विचार उत्तम पद्धतीनं सगळ्याचं सामरस्य त्याच्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ती कथा आणि निरूपण सांगितलं गेलं पाहिजे. अरे कथेच्या भागातून आपण निरूपणाकडे कधी आलो हे सुद्धा त्या श्रोत्यांच्या लक्षात येऊ नये इतक्या सुंदर पद्धतीनं सद्गुरू त्याचा उपदेश करतात. आणि ते स्वतः ज्या अवस्थेला पोहोचले आहेत, क्षणासाठी का होईना त्या श्रोत्याला त्या अवस्थेचा एक स्पर्श करून देतात. ती योग्यता फार मोठी असते. निर्गुणात असं जाता येत नाही. मध्ये शून्याचा एक प्रांत आहे, तो ओलांडून जाणं फार कठीण आहे. पण एक स्पर्श त्याला करून देतात आणि तो त्याला दाखवून देतात की ह्या भगवंताची जर तू अशी उपासना करशील तर तुला ते पद प्राप्त होईल. मग अशी जी अहंग्रह उपासना मी सांगितली होती तिथपर्यंत ते त्या कथेच्या माध्यमातून घेऊन जातात. समर्थांबद्दलच जर सांगायचं झालं तर समर्थांनी जी दासबोधामध्ये रामदासी परंपरेची 4 मुख्य लक्षणं सांगितली आहेत, त्या मुख्य लक्षणांमधली ही 2 लक्षणं आहेत. हे पहिलं लक्षण आहे. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, चौथा अत्यंत साक्षेप. ही चतुसूत्री रामदासी परंपरेची समर्थांनी स्वतः सांगितलेली आहे. सगळ्यात पहिलं स्थान कुठलं दिलेलं आहे? पहिले ते हरिकथा निरूपण, त्याचं प्राधान्य आहे. म्हणून आता सद्गुरूमध्ये जर हरिकथा निरूपणाचा अभाव असेल तर ते पुढं काय शिकवणार इतरांना? म्हणून समर्थांनी कथा आणि निरूपण यांना सद्गुरूंच्या लक्षणांमध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. ते त्यांच्याकडे असलंच पाहिजे. कथा निरूपणे चर्चा सार्थके काळ जात असे. कथा निरूपण चर्चा प्रश्नोत्तर ह्याच्यामध्येच काळ अत्यंत सार्थक जातो. एकांतामध्ये या गोष्टी घडल्या पाहिजे. लोकांतामध्ये कथा होतातच, कीर्तन प्रवचन होतातच, पण एकांतामध्ये सुद्धा हे घडलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे. सद्गुरूंबरोबर चर्चा झाली पाहिजे आणि सद्गुरूंकडून उपदेश मिळाला पाहिजे, आपल्या शंकांची उत्तरं मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी सामिप्य पाहिजे सद्गुरूंच्या बरोबर.
आणि ते मिळवण्यासाठी आपण त्यांना शरण गेलं पाहिजे. जर शरणच गेलो नाही तर त्यांचं सामिप्य मिळणार नाही, त्यांच्या जवळ जायला मिळणार नाही. जर आमच्यामध्ये शरणागती असेल तर जग इकडचं तिकडं होईल, पण सद्गुरू आपल्यासाठी वाटेल ती गोष्ट करायला तत्पर असतात आणि ते आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपल्याला प्रदान करतात. जेव्हा मी त्याचा अधिकारी होतो की त्यांच्या श्रीमुखातून मला काहीतरी उपदेश व्हावा, त्यावेळेलाच तो होतो. त्याच्यासाठी माझी तळमळ गरजेची आहे, त्याच्यासाठी नित्य श्रवणाची आवश्यकता आणि तेच आपण आत्ता करत आहोत. म्हणून कथा आणि निरूपण हा विषय आपण बघितला. जे काही मी आपल्या पुढं मांडलं आहे माझ्या बुद्धीनुसार, ते आपण अवश्य त्याचं चिंतन करावं आणि सद्गुरूंच्या समीप कसं जाता येईल या माध्यमातून हे पाहावं. पुढच्या प्रवचनामध्ये आपण पुढची लक्षणं पाहणार आहोत. सर्वांना विनंती आहे की त्यांनी जे काही श्रवण केलं त्याचं अवश्य चिंतन करावं. उद्या आपण पुन्हा पुढच्या विषयाचं चिंतन करण्यासाठी भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.